नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.3. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर. हे फॉलोइंग नंबर दिलेले आहे, त्यांचे आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट्स करायचे आहे. ओके. आणि सेकंडमध्ये काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचे आहे. हे दिलेले एक्झाम्पल हे सिम्प्लिफाय करायचे 1, 2 आणि थर्ड क्वेश्चन वेगळा आहे. हे आपण लगेच सॉल्व करायला सुरुवात करूया. तर आता मग फर्स्ट क्वेश्चन घेऊया. आता यामध्ये 8000 आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये. ओके. आता 8000ला लास्ट डिजिट युनिट प्लेस, याला म्हणतात युनिट प्लेस. युनिट प्लेस कोणती आहे, त्याच्यावरून त्याला डिवाईड कोणत्या डिजिटने होऊ शकतं हे आपल्याला हे करावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला काय फॅक्टराईज करावं लागेल, मग त्याच्यानंतर आपल्याला क्यूब रूट फाइंड करायला सोपं जातं. त्याच्यामुळे ही फॅक्टराईजची आपण पद्धत घेतलेली. ओके. आता हे करताना पहिल्यांदा इथे युनिट प्लेसला काय 0 आहे, मग 2नी होऊ शकतं डिवाईड. ओके. 4नी पण होऊ शकतं, पण आपण पहिल्यांदा लहान डिजिट आहे, तो लहान डिजिटने डिवाईड होतो, तो डिजिट घेऊ. ओके. 2. तर 2नी डिवाईड केलं, 2 4 जा 8, बरोबर. 4 इथं आले आणि हे 3 0 तसे झाले. ओके. नंतर परत 2नी 4000ला डिवाईड होईल, 2 2 जा 4, बरोबर. मग इथं 2 आले आणि इथे किती येतील, हे एक एक्झाम्पल करून दाखवतो तुम्हाला 8000चं, म्हणजे तुम्हाला डाऊट क्लिअर होईल. 8000 याला 2नी डिवाईड करायचं. ओके. 2नी म्हणजे आपलं डिवायडेशन असतं सेम तसंच करायचं. 2नी हे बघा 2 4 जा 8, बरोबर. त्याने 0. आता हे 0 1 2 3 इथं 1 2 3 हे देऊन घ्यायचे असतं. आलं लक्षात. नंतर म्हणजे 4000 इथं लिहिले आपण, तसं सेम स्टेपमध्ये करायचं आहे आपल्याला. ओके. आता परत 4ला कशाने डिवाईड होतं, 2नीच होतं, मग परत 2नीच डिवाईड करायचं. 2 2 जा 4, म्हणजे इथं 2000 आले आणि इथं 2 झाले. आता परत 2000ला पण कशाने डिवाईड करायचं, 2नेच होतं. 2 1 जा 2 आणि हे 3 0 घेऊन टाकले. आता इथं काय आहे, इथं 2नीच परत डिवाईड होतं, 2 5 जा 10, 1ला डिवाईड होतं का नाही, म्हणून आपण काय करू 1 0 ॲड करू, 2 5 जा 10 आणि हे 2 0 इथे घेऊन घेतले, बरोबर. परत 2नी डिवाईड होतं 500ला पण युनिट प्लेसला 0. कन्फ्युजन होईल त्याच्यापेक्षा डिवाईड करून दाखवतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4 किती येईल, 1 रिमेनिंग राहिला, हा 0 इथं घेतला. 2 5 जा 10. ओके. इथे 0 0, हा 0 परत इथं घेणार, इथे पण हा 0 घेणार. ओके. हे नंबर तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही आहे. आलं लक्षात. हे तुम्ही लिहू नका. नंतर आपण 250पर्यंत आलं, परत त्याला कशाने डिवाईड होईल, आता इथे किती 250, याला डिवाईड होईल कशाने, 2नीच होईल, बरोबर. 2नी डिवाईड केला किती आले, 125 आले, 125. आता इथं 5 लास्टला युनिट प्लेसला 5 होईल, मग कशाने डिवाईड होईल, 2नी होऊ शकतं का नाही, 0 नाही, 4नी नाही, मग इथे 5ने आपलं डिवाईड होईल. ओके. 5ने डिवाईड होईल. मग 5 2 जा 10 किती उरले, याच्यातून 2 उरले, मग 25 झाले. ओके. 2 5 जा 25 आला इथे, 5 5 जा 25, मग 5 1 जा 5 झालं. मग ही आपले किती झाली, हे डिजिट आहे हे सगळी. ओके. हे आपल्याला काय करायची, लिहून घ्यायची, पण मल्टिप्लायच्या साईनमध्ये. ओके. आता काय हे बघा, 2 किती वेळ टाईम्स आहे, 1 2 3 4 5 6, इथं पण 6 वेळेस लिहायचे. 2 × 2 2 × 2 × 2 असे 1 2 3 4 5 6, बरोबर. 5 किती टाईम्स आहे, 1 2 3, मल्टिप्लायचं साईन इथं पण येते 1 2 3 5. ओके. आता यांचे कितीचे ग्रुप करायचे आपल्याला, क्यूब रूट काढायचे, म्हणजे 3 3 आले पाहिजेत आपले, बरोबर. म्हणून आपण 3 3चे ग्रुप करूया. हे तिघांचे. ओके. या तिघांचा एक ग्रुप केला 2 क्यूब, नंतर इथं ह्या तिघांचा 2 क्यूब, नंतर 5चा. ओके. 5 क्यूब झाले 3 ग्रुप. आता आपण याचं असं पण लिहू शकतो, ब्रॅकेटमध्ये 2 × 2 × 5 आणि होल ब्रॅकेटला क्यूब लिहू शकतो, बरोबर. म्हणजे हे सर्व एकाच्या
ह्याच्या इंडेक्सला द्यायची आवश्यकता आहे का? नाही. सगळे ब्रॅकेट करून आपण एकच इंडेक्सला देऊन टाकू. ओके. नंतर आता इथे करताना यांची काय करायची आपल्याला? मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4, 4 5 जा 20, यांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं? 20 आलं. बरोबर. तर 20चा हा क्यूब तसाच घेतला. आता 8000. आता आपल्याला काय करायचं इथं? क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट काढायचा म्हटल्यावर आपल्याला काय सांगितलेलं? क्यूब रूट काढायला लावलं. मग क्यूब रूटचं साईन काय? रूटमध्ये 3 इथे पण रूट घ्यायचा, 3 घ्यायचा, हे 20 इथं येईल. बरोबर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण इथे काय करणार आहे? क्यूब रूट 8000 आणि ही व्हॅल्यू, बरोबर, ही व्हॅल्यू काय सेम आहे. ओके. क्यूब रूटची हे दोन्ही व्हॅल्यू सेम आहे म्हणून आपण त्या दोन्ही पण काय करू शकतो? क्यूब रूटमध्ये घेऊ शकतो. पण आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला क्यूब रूट कसला? 8000चा काढायला लावलेला. मग 8000चा हे काय क्यूब रूटचं साईन आहे. बरोबर. पण इथे या साईडला काय करायचं? हे क्यूब रूट आपल्याला काढून टाकावं आणि त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग क्यूब रूट आणि हा क्यूब हे दोन्ही कॅन्सल झाले. मग उरलं काय आपलं? फक्त 20 उरले. म्हणजे क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू किती आला आन्सर? 20. हे झालं आपलं फायनल आन्सर. आलं लक्षात? चला आता मग नेक्स्ट एक्झाम्पलला सुरुवात करूया. सेकंड एक्झाम्पल आहे 729. जर 729 आहे, इथे याला काय लास्ट डिजिट 9 आहे, म्हणजे किती? 3ने डिवाइड होऊ शकतो. ओके. मग आपण काय करणार आहे? याच्यासाठी तुम्हाला डिवायझेबिलिटी टेस्ट ही माहीत पाहिजे. 1 to कमीत कमी 6पर्यंत तरी माहीत पाहिजे. 6 7पर्यंत म्हणजे तुम्ही कोणत्या डिजिटने तुम्हाला डिवाइड करता येईल हे तुम्ही सॉल्व करू शकता. आता इथं काय 3ने डिवाइड करणार आहे. बरोबर. 3ने याला डिवाइड होते या पूर्ण टर्मला. 3ने डिवाइड केला असता किती येतं? 243. 3 1 जा 3, 3 2 जा 6. ओके. 6 इथं 1 उरला. 3 4 जा 12, 1 आला तर काही 1 2 12 झाला. 3 4 जा 12, 4 इथं आला, 3 3 जा 9. ओके. आता इथं परत याला कशाने डिवाइड होईल? 3नेच होणार आहे तुमचं. बरोबर. 3ने डिवाइड आहे. 3 8 जा 24, 3 1 जा 3. ओके. आता नेक्स्ट 81ला पण काय 1च आहे युनिट प्लेसला, म्हणजे परत 3ने डिवाइड होणार. मग 3 2 जा 6. ओके. 3 2 जा 6 किती उरले? 6 6 8 - 6 किती होता? 2 उरता. बरोबर. 2 आणि 1 21. 3 7 जा 21, मग किती आली इथं? 27 आली. नंतर 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3. ओके. म्हणजे हे किती झाले आपले? 1 2 3 4 5 6. 6 टाइम इथं लिहून घ्या. 3 मल्टिप्लाय बाय 3 असे 6 टाइम. 1 2 3 4 5 6. आता यांचे 3चे ग्रुप करा. हा एवढा 3चा ग्रुप. ओके. इथून हा 3चा ग्रुप, म्हणजे 3चा क्यूब आणि 3चा क्यूब झाले 2. आता आपण हे असं पण लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि होल ब्रॅकेटचा क्यूब. ओके. आता 3 × 3 किती होता? 9. 9चा क्यूब. तर इथं काय ही व्हॅल्यू सेम आहे म्हणून आपण काय घेऊ शकतो? क्यूब रूटमध्ये घेऊ शकतो. आता क्यूब रूटमध्ये 3 आणि हे 729 आणि 9चा क्यूब हे क्यूब रूटमध्ये घेतले. ओके. म्हणजे हे दोन्ही इक्वल आहे. नंतर हे काय झालं? √3 आणि क्यूब हे दोन्ही कॅन्सल. नंतर ॲन्सर काय उरलं? 9. मग याचा ॲन्सर फायनल हे झालं. ओके. तर आता मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे 343. तर 3 इथं युनिट प्लेसला. ओके. मग आपण 7ने डिवाइड करू शकतो. इथे मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आता इथे काय 7 4 जा 28. बरोबर. किती? इथून इकडे एक कॅरी घेतला, इथं उरले 2, इकडं 14 झाले. बरोबर. 14मधून 8 गेले, किती उरतात तुमचे? 6. 2 - 2 0, कारण 3 1 इकडं गेलेला होता आपला. ओके. शिफ्ट केलं होतं. आता इथं किती उरतील? हा 3 इथे शिफ्ट झाला. 7 9 जा 63. 63 - 63 0. उरले किती? 49 आले आपल्या इथे. 7 7 जा 49, 7 1 जा 7. ओके. किती वेळेस टाइम्स 7 आले? 1 2 3 टाइम्स लिहून घेतले.
मग 7चा क्यूब लिहिला आपण 3 टाइम्स आहे म्हणून. नंतर इथे काय घेतलं, हे व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपली काय सेम आहे म्हणून आपण इज इक्वल टू करून घेतली. ही दोन्ही पण इथे इज इक्वल टूचा साईन दिलं. नंतर ही क्यूब रूट आणि हे 3 कॅन्सल, उरलेले आपले काय 7. हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके. मी अजूनही चॅनल नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर आता मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला 4. तर एक्झाम्पल 512 पण मायनस आहे. हे मायनस साईन कन्सिडर लगेच करायचं आणि हे आन्सर काढताना आपण लिहू. ओके. एक्झाम्पल सॉल्व करताना मायनस साईन कुठे पण आपण इन्व्हॉल्व नाही करत आहे. मग आपण 512 2 युनिट प्लेसला आहे, मग 2ने डिवाइड करू. 2 जा 4 किती उरले 2. इथं 2 घेतले आणि इथं 4. 5 मायनस 4 1 आला. ओके. मग 5 1 1 11. 2 5 जा 10. मग किती उरतील 11मधून 10 मायनस केल्या 1 उरला. मग इथे 1 लिहिला 12 झाले. ओके. 2 6 जा 12. मग किती 256 हे ॲन्सर आला. आता 256ला 2ने डिवाइड केला 120 येते आपलं. ओके. 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथे किती येतील 1 उरेल. मग 2 8 जा 16. ओके. इथे पण तसं 2 6 जा 12 आणि 2 4 जा 8 64 आले. परत 2ने डिवाइड केला 64ला. 2 3 जा 6 आणि 2 2 जा 4. नंतर इथं परत 2ने डिवाइड केलं. 2 1 जा 2 1 उरला याच्यात 3 मायनस 2 2 6 जा 12. परत 16ला 2ने डिवाइड केलं 8. 2ने 8ला डिवाइड केलं 4. 2ने 4ला डिवाइड केलं 2. 2 2 2 जा 1. ओके. आता हे किती वेळेस आले आपले 2 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 3 3चे ग्रुप झाले आपले. 1 हे 3 हे 3 हे 3 9 झाले टोटल. आता 2चा क्यूब या 2चा क्यूब, ह्या 2चा क्यूब आणि ह्या 2चा क्यूब. ओके. हे 3 आपण लिहून घेतले. हे बघा झाले. नंतर आता काय केलं, हे तिन्ही पण आपण काय एक कॉमन ब्रॅकेटमध्ये घेतले आणि त्यांचा क्यूब लिहिला. ओके. आता 2 2 × 2 4 4 2 जा 8 म्हणजे 8चा काय झाला क्यूब झाला. हे बघा 8चा क्यूब इज इक्वल टू -512. आता इथं मायनस साईन मी इन्व्हॉल्व केलेलं कारण आपल्याला आता फायनल आन्सर काढायचा आहे. आता इथं 8चा क्यूब बरोबर. इथे पण तुम्ही नंतर याच्यात ॲन्सरला द्यायचं आहे फक्त साईन. ओके. आता इथं 8चा क्यूब आहे. मग इथं क्यूब रूट घ्यायचं आपल्याला. क्यूब रूट घ्यायचं कॅन्सल. क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल. नंतर 8 उरला आणि 8ला आपण ॲन्सर काय देणार आहे. इथं क्वेश्चनमध्ये आपलं मायनस मायनस होतं त्याच्यामुळे इथे आपण मायनस देणार आहोत. आलं लक्षात. म्हणून क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th नंबरचं -2744. तर हे एक्झाम्पल आपण सेम अगोदर जेव्हा मायनस साईन आपण इन्व्हॉल्व करणार नाही, नंतर शेवटल्या ॲन्सरमध्ये इन्व्हॉल्व करणार आहे बरोबर. आता 4 आहे तुमचे इथं युनिट प्लेसला. मग तुम्ही कशाने डिवाईड करू शकता 2ने. याला डिवाईड केलं असतं किती ॲन्सर येतं आपलं 13772. ओके. मी तुम्हाला करून दाखवतो. 2 1 जा 2 इथं किती 7. 2 3 जा 6 किती उरले याच्यामध्ये 6 मायनस 7 मायनस 6 1 इथं 1 आले 14. 2 7 जा 14 बरोबर. आता इथं 2 2 जा 4 इथं 2 लिहिले. नंतर नेक्स्ट 2 6 जा 12. 12 मायनस 13 13 मायनस 12 किती होता 1 उरतो बरोबर. मग इथं 17 आले 17. 2 8 जा 16 परत किती उरतो 17 मायनस 16 केल्यावर 1 उरतो बरोबर. परत 1 इथे आला. 2 6 जा 12 इथं किती आला 6 लिहिले. इथं 0 उत्तर इथं मायनस रिमाइंडर. ओके. नंतर याला परत डिवाईड करायचं. 2 3 जा 6 2 4 जा 8 बरोबर. 2 3 जा 6 झालं यांचं. नंतर 7ने परत याला मल्टिप्लाय करायचं, डिवाईड करून घ्यायचं आहे. 7ने होतं आहे का बरं युनिट प्लेसला काय आपण याच्या अगोदरचं एक्झाम्पल बघितलं होतं 3rd नंबरचं. त्याच्यामध्ये काय होतं 340 सेम स्टेप आपल्याला पुढं फॉलो करायची. 7ने डिवाईड होतं आपलं बरोबर. ही आपली स्टेप आली.
आता नंतर फायनल आन्सर किती आले 7 3 टाइम्स 2 3 टाइम्स. मग ग्रुप करून घ्या मल्टिप्लाय. हे तुम्हाला स्टेप सॉल्व प्रत्येक वेळेस करायचे आहे सेम. ओके. 2चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स 7चं 3 टाइम्स असं लिहून घ्यायचं आहे. मग 2चा किती 3 टाइम्स आहे, मग त्यांचा क्यूब लिहिला. 7चं 3 टाइम्स म्हणून क्यूब लिहिला. नंतर एका ब्रॅकेटमध्ये कॉमन करून घ्यायचे. 2 आणि 7 केले. नंतर 2 × 7 याची काय केली मल्टिप्लिकेशन 14 आली. 2 × 7 14. आता हा क्यूब इथं कंटिन्यू ठेवला. नंतर आपण मायनस साईन काय केलं ॲन्सरमध्ये इन्व्हॉल्व केलं. ओके. इथे पण नंतर इथं केल्यानंतर आता इथे काय करायचं आपल्याला सेम आले दोन्ही पण. मग आता याच्यात तिथं काय क्यूब रूट घ्यायचा. इथं पण क्यूब रूट घेतला, इथे पण क्यूब रूट घेतला. आता क्यूब रूट हा क्यूब रूट आणि हा क्यूब कॅन्सल. ॲन्सर फायनल काय आलं -14. ओके. इथं फायनल आन्सर. 6 नंबरचा एक्झाम्पल आहे 32,768. ओके. तर इथं युनिट प्लेसला 8 आहे. मग आपण कशाने 2ने डिवाईड करू शकतो. 2 16 32. नंतर सिंपल 2 1 2 1 आला. इथं 3 - 2. ह्याचे कॅल्क्युलेशन तुम्हाला पेजवर करून दाखवतो कारण ते थोडे मोठी स्टेप आहे त्याच्यामुळे. ओके. हां. तर इथे डिवाईड करायचं बरोबर. 2 1 2. किती उरले 3 - 2 1. हा 2 इथे घेतला आपण. 2 6 12. 0 उरले इथं. परत 7 आपण खाली घेतला बरोबर. 2 3 6. 1 उरला. परत आपण 6 वरतून खाली घेतला. 2 8 16. 0 0. परत 8 खाली घेतला. 2 4 8. ओके. 0. किती आन्सर आला 16 3 8 4. 16 3 8 4 आलं उत्तर. ओके. मग हे आपण लिहून घेतलं. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय 8192 हे पण करून दाखवत तुम्हाला. ओके. 16 3 8 4. याला परत कशाने 2ने डिवाइड होईल क्लोजला. हे 2 8 16. 0 3 इथे घेतला. 3 1 2 1 2. 3 - 2 1. 8 आपला खाली घेतला. 2 9 18. 0 0. 4 इथं खाली घेतला. 2 2 4 बरोबर. 8 1 9 2. ओके. आता हे तर कॅल्क्युलेशन सोपे आले आहे. हे कॅल्क्युलेशन तसेच सेम प्रोसिजरने कॅल्क्युलेशन करत जायचे. ओके. 2नेच डिवाईड करत यायचं. हे पूर्ण स्टेप सॉल्व केल्यानंतर आता हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सांगतो मी. तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. नेक्स्ट तुम्हाला काय आहे इथे आता इथे 2 किती वेळेस आहे 2 किती टाईम्स आहे हे आपण मोजून घेऊ. 1 2 3 बघ ग्रुप केले. 1 2 3 4 5. 5 2 5 3 किती होता 15. 15 टाइम्स आपले काय आहे 2 आहे. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बरोबर. मग 2चा क्यूब 5 ग्रुप झाले आपले हे बरोबर. हे काय तर 2चा क्यूब 2चा क्यूब 2चा क्यूब 2चा क्यूब 2चा क्यूब. आता मी एवढं लिहित नाही बसलो इथं लिहिले तरी चालेल. ओके. आपण 2 × 2 फिर याचे 15 वेळेस लिहून घ्यायचे अगोदर. ओके. नंतर इथं ग्रुप बनवायचे आहे. ग्रुप बनवल्यानंतर आता इथे काय करायचं आहे 2चा ग्रुप हे ग्रुप काय केलं आपण ग्रुप याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये घेतले आणि क्यूब एकदाच देऊन घेतला. आता यांचं काय करायचं एवढ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. ओके. इथे आले आपले 32. जर 32चा क्यूब हा मध्ये काय आहे इथे याला काय क्यूब रूट इथे पण घ्यायचा आहे इथे पण घ्यायचा आहे बरोबर. 32चा क्यूब क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल. मग ॲन्सर फायनल काय आला तुमचा 32 आलेला आहे. 32 हे फायनल ॲन्सर क्यूब रूटमध्ये 32,768. ओके. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. चला तर मग क्वेश्चन नंबर 2ला सुरुवात करूया. सेकंड क्वेश्चन आहे आपला. सेकंड क्वेश्चनमध्ये फर्स्ट क्वेश्चन
इथं काय अंडर रूटमध्ये क्यूब रूटमध्ये 27 डिवायडेड बाय 125. आपण अगोदरच्या क्वेश्चन फर्स्टमध्ये केलेलं तसंच आपल्याला इथे पण सॉल्व करायचं आहे. सेम फॅक्टर पाडायचे, पण इथे काय करायचे 27चे फॅक्टर सेपरेट पाडू, 125चे सेपरेट फॅक्टर पाडू आपण. नंतर मग कॅल्क्युलेशन करताना एकत्र करू. ओके. तर 27 म्हणजे काय 7 आहे इथे. 27 तुम्हाला इथं कोणत्या टेबलमध्ये येते हे तर माहितीच असेल. छोटा डिजिट आहे. 3 9 27, 3 3 9. ओके. मग 3 1 3 झालं. तर इथं 5 युनिट प्लेसला आहे 125. मग याच्यामध्ये काय करशाल तुम्ही, ही स्टेप आता हे दोन्ही करून घेऊ फॅक्टराईज, मग नंतर ह्या स्टेपवर जाऊ आपण. ओके. 5 2 10. ओके. 2 10 किती उरले, 10 12 - 10 2 उरले 25 झाले. 5 5 25, रिमाइंडर 0 आला. ओके. 25 आले आपले. 5 5 25, 5 1 5. किती वेळेस 5 आले, 3 टाइम्स. इथं किती 3. हे तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा, तेव्हा तुम्हाला सॉल्व करता येणार. प्रॅक्टिस केली तर अगदी सोपे एक्झाम्पल आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जास्त एक्झाम्पल टफ देणार नाही एक्झामसाठी पण. नंतर 27. तर हे 3 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे म्हणून 3 टाइम्स लिहून घेतले आपण एकदम डिवाइड अँड साईन. नंतर 5 3 टाइम्स आहे, 5 3 टाइम्स. हे बघा ही स्टेप अशी नशी इथं लिहून घ्यायची. ओके. नंतर इथं 3चा क्यूब लिहिला, 5चा क्यूब लिहिला. नंतर इथे काय करायचं आहे तुम्हाला, क्यूब लिहिल्यानंतर हे काय दोन्ही इज इक्वल टू, मग √3 इथे आणि क्यूब रूट इथे 3, क्यूब रूट 3 दोन्ही साईडला लिहून घेतलं. आता इथं कॉमनमध्ये लिहिलेली, इथं मी काय केलं सेपरेट इथं करून घेतलं क्यूब रूट वरच्या टर्मला खालच्या टर्मला. इथे पण तुम्ही हे कट केलं, हे दोन्ही कट होऊ शकता. ओके. पण तुम्हाला समजण्यासाठी मी काय केलं इथं सेपरेशन केलं आहे. हे क्यूब रूट कॅन्सल, हे क्यूब रूट कॅन्सल, हे क्यूब रूट, हे क्यूब कॅन्सल. ओके. नंतर रिमेनिंग काय राहिलं 3 डिवायडेड बाय 5. हे झालं तुमचं फायनल ॲन्सर. चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड क्वेश्चन आहे 16/54. ओके. क्यूब रूटमध्ये आता 16 आणि 54चे आपण काय करू फॅक्टर काढू पहिल्याला. 2 ने 60ला 2 8 16, 2 4 8, 2 2 4 आणि 2 1 2. ओके. नंतर इथे पण 2 ने डिवाइड होईल, युनिट प्लसला 4 आहे. 2 27 54, 3 ने 7ला 27, 3 9 27, 3 3 9, 3 1 3. ओके. झाले. आता हे फॅक्टर आपले झालेले आहे. 2 2 2 किती वेळेस 4 टाइम्स. ओके. इथे पण 2 3 3 2 3 2 1 टाइम्स आणि 3 किती टाइम्स आहे 3 टाइम्स आहे. मग आपण तसे लिहून घेतले. आता काय करू, इथं आपण हा 2 कॅन्सल करू, याच्यातला 1 आणि याच्यातला 1 2 कॅन्सल करू, म्हणजे आपले किती 3 3 राहतील आपले. बरोबर. मग 2चा क्यूब लिहिला आणि 3चा क्यूब लिहिला. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय आहे तुमचं, आता इथे सॉल्व करताना हे दोन्ही इक्वल आहे, मग क्यूब रूटमध्ये दोन्ही पण घेऊन टाकले आपण. ओके. मी इथे सेपरेट क्यूब रूटमध्ये घेऊन टाकले. नंतर क्यूब रूटमध्ये झाल्यावर मग इथे काय होते, हा क्यूब रूट कॅन्सल, हा क्यूब हा. ओके. नंतर 2 डिवायडेड बाय 3 उरली. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. आलं लक्षात. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड एक्झाम्पल आहे हीप √729 इज इक्वल टू 9. म्हणजे 700 अंडर असताना इथे व्हॅल्यू कशा समान आहे 9च्या इक्वल आहे. देन √3 इज इक्वल टू हे दिलेलं आहे आपल्याला. आता हे कशाच्या इक्वल असू शकतं हे आपल्याला काढायचं आहे. त्याला तुम्ही सुरुवात करूया. हे पहिले आपण इकडे लिहून घेतलं बरोबर ही व्हॅल्यू. नंतर 729 आणि इथं किती घेतलेले हे 60 घेतलेले. का बरं घेतलेले असतील हे 60. हे बघा इथे हे किती पॉईंट नंतर किती 0 आहे 1 2 3 4 5 6 म्हणून आपण इथं 0 पण किती घेतली 1 2 3 4 5 6. आलं लक्षात. हे आपण लिहून घेतलं म्हणजे आपल्याला इथं काय उत्तर येणार आहे, आपलं फायनल ॲन्सर याचं भेटणार आहे. याचं ॲन्सर काय यायला पाहिजे ते. त्याच्यामुळे आता हे 729 हे मी तुम्हाला फॅक्टराईज पण करून दाखवलं आहे. याचं उत्तर तुम्हाला इथं दिलेलं आहे ऑलरेडी, तरी मी तुम्हाला इथं फॅक्टराईज करून दाखवलं हे बघा इथे. ओके. अगोदर पण आपण एक्झाम्पलमध्ये केलं होतं हे केल्यानंतर 3 3चे किती 2 ग्रुप झाले. ओके. हा एक हा एक. मग 3 3चा क्यूब केला तर आपण किती होतं 3 × 3 ब्रॅकेटमध्ये केलं इथं पुढच्या स्टेप. आणि 100चे किती 3 ग्रुप होता. हे कसे होता हे 2 2 आपण किती 3 पार्टमध्ये डिवाईड केले म्हणजे 100 × 100 × 100. ओके. 100चा क्यूब केला आपण. हे 3 टाइम्स म्हणून 100चा क्यूब केला. ओके. आणि ह्याचं इथे हे कॅल्क्युलेशन केलं. ओके. हे 3चे 2 ग्रुप झाले.
नंतर इथं किती 700 आणि 729 आणि हे इथे लिहून घेतलेले आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये हे आपण 2 रूप केले आणि हा 100चा क्यूब हे इथे लिहून घेतले. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, हे दोन्ही कॉमन केले 10⁻³ आणि एक आपण क्यूब लिहिलेला आहे. नंतर 100चा क्यूब. आता क्यूबचं काय करणार आहे, 3 × 3 9 झाले. 100 तसे ही स्टेप लिहून घेतली. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे इथे आपण घेतलेली अंडर रूटमध्ये घ्यायचं आहे. आता 9 = किती होते आपले, 9 = आपले होते किती 729. मग इथं 729 लिहून घेतले आणि 1000 पण हे लिहून घेतले. ओके. आणि हे कशाचे इक्वल आहे, याच्या इक्वल आहे आणि हे पण याच्या इक्वल आहे. आणि त्याच्याच इक्वल काय, हे पण हे तिन्ही पार्ट एकमेकांच्या काय झाले, इक्वल झाले, म्हणजे इक्वलची साईनमध्ये देण्यात आले. आता नेक्स्ट स्टेप सॉल्व करताना आपण काय करणार आहोत, हे अंडर रूट दोघांचे सेपरेशन करणार. अंडर रूट याला पण सेपरेट दिलेलं आहे आणि याला पण सेपरेट करून घेतलं. हे कॉमन होतं, सेपरेट करून घेतलं. नंतर आता हा अंडर रूट कॅन्सल, हे क्यूब कॅन्सल. अंडर रूट 9/100 आलं आपलं, बरोबर. आता 9ने 100ला डिवाईड केला असता आपला आन्सर काय येणार आहे, 0.09. हे कसं आलं, हे बघा 0 नंतर इथं किती आहे, 2 0 1 2 1 पॉईंट नंतर 1. ओके, 0.9 हे आपण केलेलं आहे. नंतर फायनल आन्सर आपलं हे मिळालेलं आहे. म्हणजे याचा आन्सर काय आला पाहिजे, 0.09. हे तुमचं फायनल आन्सर आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.